वळूयात सविस्तर बातम्यांकडे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मराठी अमराठी वादात उडी घेतली आहे। आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या अमराठी माणसांवरील दादागिरीला दादागिरीनेच उत्तर द्यावं लागेल असा इशारा दिलाय। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआयला महायुतीकडून काही जागा मिळाव्यात अशी मागणी केल्याचं सांगितलं। महायुतीकडून आरपीआयचं नाव घेतलं जात नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपसोबत येण्यापूर्वीच आरपीआय भाजपसोबत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या किमान 3 ते 4 जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। आम्ही कोणाच्याही कोट्यामध्ये असू, आम्ही जर महायुतीच्या कोट्यात आहोत आणि पण आम्ही हे दोन पक्ष येण्याच्या अगोदरपासून आम्ही बीजेपी सोबत आहोत। आमचं एकतर आरपीआयचं नाव घेतलं जात नाही याबद्दल आमच्या समाजात नाराजी आहे। एकतर तिघांची तुमची युती आहेच आहे, पण आमचा एखादा मंत्री घेतला असता तर आमचं हे नाव आलं असतं कदाचित, पण आमचा मंत्री त्यामध्ये घेतला नाही। आणि आता तरी आम्हाला काय 1-2 महामंडळाची अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत अशी मागणी आमची आहे। आम्ही देवेंद्रजींना पूर्वी भेटलेलो आहोत आणि आपण म्हणाल त्या पद्धतीनं आम्हाला काय जागा जी आहे, या काय जागा जिल्हा परिषदेच्या 60-65 जागा आहेत, त्यातले 3-4 तरी आम्हाला जिल्हा परिषद मिळाव्यात। नंतर 8-10 तरी पंचायत समिती मिळावी, एका पंचायत समिती एका तरी जागा मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामध्ये किती जागा मिळतात ते बघूया। मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून हिसकावून घेतली पाहिजे। बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार उद्धव ठाकरे आहेत। राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार नसल्याचं त्यांनी सांगितलं। राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेवर एकत्र आलेत, मात्र त्यांना अमराठी मतं मिळणार नाहीत। हिंदी भाषिकांना होणाऱ्या विरोधात मनसेच्या आणि ठाकरे शिवसेनेच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही। अमराठी माणसावर दादागिरी करणं योग्य नाही। राज ठाकरेंच्या दादागिरीला आमचा विरोध असून त्यांनी दादागिरी करू नये। दादागिरीला कदाचित दादागिरीनं उत्तर द्यावं लागेल असा इशारा नामदार रामदास आठवले यांनी दिलाय। राष्ट्रात राहायचं आहे आपल्याला, तर आपल्याला हिंदी भाषेचा आदर केला पाहिजे आणि राज्य सरकारने जो पहिलीपासून हिंदी कंपल्सरी शिकवण्याचा जो निर्णय घेतला तो रद्द केलेला आहे। त्यामुळं मला वाटतं की आता काय तसा विषय जो राहिला नाही आहे। आता पुन्हा दादागिरी करणे बरोबर नाही आहे। काल आग्र्यामध्येही त्या ठिकाणी हिंदीला विरोध करणाऱ्यांचा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे। आता देशभरामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होऊ शकतं, कारण लोक व्हिडिओ बघतात आणि त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे। ती दादागिरी करू नये आणि मराठी शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे। आम्ही सुद्धा मराठी आहोत, पण दादागिरी अत्यंत चुकीची आहे आणि या दादागिरीला कदाचित दादागिरीने उत्तर द्यावं लागेल असे मला वाटतं। जनसुरक्षा विधेयकावर बोलताना त्यांनी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी असे कायदे होत असतील तर जनसुरक्षा कायद्याला आमचा पूर्णतः पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं। 16 नोव्हेंबरला कोल्हापुरात बौद्ध धम्म परिषद घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला चुकीचं असल्याचंही नामदार आठवले यांनी सांगितलं। राज्यात कमी पटसंख्येमुळे शाळांचं समायोजन सुरू असतानाच 8,213 गावांमध्ये अजूनही प्राथमिक शिक्षण देणारी एकही शाळा अस्तित्वात नसल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला। राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आणि ज्या गावांमध्ये शाळा नाहीत त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्य शासनामार्फत सर्व शाळांचं GIS मॅपिंग करण्यात येत असून ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं। कमी पटसंख्येच्या शाळा आणि एकही शाळा नसलेल्या गावांबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला।
UDAISच्या आकडेवारीनुसार राज्यातील 8,000 गावं अद्यापही शाळेविना वंचित असून शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या 12,32,938 एवढी घटली आहे. हे खरं आहे काय? राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आणि गाव तिथं शाळा अभियान राबवण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक मंजूर करतेवेळी केंद्र शासनानं राज्यात 1,650 गावांमध्ये प्राथमिक शाळा तसंच 6,563 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत असं निरीक्षण नोंदवलं असल्याचं सांगितलं. 2024-25 या वर्षात सन 2023-24 या वर्षाच्या तुलनेत UDAIS माहितीनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थी संख्येत 4,09,358 इतकी घट झाली असल्याची कबुली त्यांनी दिली. राज्य शासनामार्फत सर्व शाळांचं GIS मॅपिंग करण्यात येत असून त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. केंद्र सरकारनं 2025-26 या वर्षासाठी खरीप हंगामातील 13 पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देण्याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनादरम्यान उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांच्या हमीभावाचा मुद्दा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मांडला. केंद्र सरकारनं 2025-26 या वर्षासाठी 13 खरीप पिकांच्या उत्पादित मालाला किमान आधारभूत किंमत जाहीर केली होती. मात्र राज्यातील विविध बाजारांमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. बाजारात शेती उत्पादनाला मागणी, पुरवठ्याचं गणित, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ उतार, मध्यस्थांचा सुळसुळाट तसंच शासनाच्या खरेदी प्रक्रियेतील त्रुटी यामुळं शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना घोषित हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल विकावा लागत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं. जाहीर केलेला हमीभाव आणि बाजारात प्रत्यक्षात मिळणारा दर यात मोठा फरक असल्यानं शेतकरी तोट्यात आहेत. कागदपत्रातील त्रुटी, पोट खाते, तुकडेबंदी यासारख्या अडचणींमुळं शेतकऱ्यांना शासनानं सुरू केलेल्या केंद्रांवर शेतमाल विक्री करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाही. याबाबत शासनानं चौकशी केली आहे काय? तसंच चौकशीच्या अनुषंगानं 13 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीचा फायदा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत केंद्र शासनानं ऑक्टोबर 2024 निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात हमीभाव खरेदी प्रक्रिया राबवण्यात आल्याचं सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज टाउन हॉल, CPR चौक, पार्वती टॉकीज चौक आणि सायबर चौक परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली. CPR चौकात या कारवाई दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज टाउन हॉल, CPR चौक, पार्वती टॉकीज चौक आणि सायबर चौक परिसरातील अनधिकृत केबिन तसंच दुकानांवर कारवाई केली. या कारवाईत 5 हातगाड्या, 15 लोखंडी स्टँडबोर्ड, 8 लोखंडी जाळ्या आणि 1 स्वागत कमान जप्त करण्यात आली. या कारवाई दरम्यान CPR चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. नाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही गाडीला हात लावू देणार नाही. तुम्हाला किती काय करायचे करा. मी गाडी इथं हलवू नका, तुम्हाला मी सांगतो. कारण जोपर्यंत ऐका कमिटीची बैठक होत नाही, आयुक्तांनीच पैसे बोलवलेले नाही आहे. आयुक्तांच दोष आहे. त्यामुळे मग ते काय कशामुळे आहे? आमच्यामुळे आहे का? तुमच्या आयुक्तांना विचारा, सांगा आयुक्तांना की बाबा अशा असं कोणते नाही.
कमिटीची बैठक होत नाही, सुप्रीम कोर्टात तुम्ही अवमान करणार आहे का? नाही, सुप्रीम कोर्ट निकाल देतो ना तुम्हाला. नाही, निकाल द्या. तुम्हाला हे तुम्हाला मान्य नाही म्हणून सांगा, मीडिया येईल तुम्हाला. या कारवाईवेळी लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी पोलिसांचा बंदोबस्त होता. उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक विलास साळोखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत, रवींद्र कांबळे, शरद कांबळे, प्रशांत कुर्डेकर यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील नद्यांच्या रेखांकनाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. त्यांनी राज्यातील नद्यांच्या ग्रीन आणि ब्ल्यू लाईन रेखांकनाबाबत राष्ट्रीय हरित लवादानं वारंवार दिलेल्या सूचनांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधत महसूल आणि जलसंपदा विभागाच्या समन्वयातून राज्य सरकार रेखांकनाचं धोरण राबवणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नद्यांच्या रेखांकनासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की इरिगेशन डिपार्टमेंटवर चर्चा करून या राज्यातल्या सगळ्या नद्यांचे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जर आपण नोटिफाईड 1200 किलोमीटरच्या वर झालेले नाहीत आपल्या राज्यामध्ये. आता NGTनं वेळोवेळी ऑर्डर दिलेत आपल्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करा. हे जर आपण डिमार्केशन केलं तर हा प्रश्न कायमस्वरूपी, तशी एक मोहीम 2-3 वर्ष आपल्याला 5-6 हजार किलोमीटर राज्यातल्या इरिगेशन आणि तुम्ही मिळून अशी आपण करण्याचं धोरण स्वीकारणार का? इटलीतील प्राडाच्या शोमध्ये प्राडाच्या नावानं कोल्हापुरी चप्पल झळकल्यानंतर प्राडावर समाज माध्यमातून टीकेची झोड उठली. अखेर प्राडानं शोमधील चप्पलाचं डिझाईन कोल्हापुरी असल्याचं मान्य केलं. त्यानंतर आज मंगळवारी प्राडाची टेक्निकल टीम कोल्हापुरात दाखल झाली होती. प्राडाच्या 6 सदस्यांनी कोल्हापुरी चप्पल कशी बनते याची सर्व माहिती घेतली. इटली देशातील मिलान शहरात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या फॅशन शोमध्ये यंदा मॉडेल्सच्या पायात कोल्हापुरी चप्पल झळकली. मात्र यानंतर या कंपनीवर जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलेचा ब्रँड चोरल्याची सर्व स्तरातून टीका झाली. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेनं कंपनीशी पत्रव्यवहार करून त्यांची चूक निदर्शनाला आणून दिली. यानंतर इटालियन फॅशन हाऊस प्राडानंही याची दखल घेत फॅशन शोमधली चप्पल कोल्हापुरीच असल्याचं मान्य केलं. कोल्हापुरी हिसक्यानंतर माघार घेतलेल्या प्राडानं कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राडा कंपनीचं शिष्टमंडळ आज कोल्हापुरात दाखल झालं. यावेळी कारागिरांची अस्सल कलाकुसर आणि चप्पलाची बांधणी बघून प्राडाच्या शिष्टमंडळातील अधिकारी भारावून गेले. पहिल्यांदाच जगातील एका मोठ्या चप्पल निर्मिती कंपनीनं कोल्हापुरात चप्पल मार्केटला भेट दिली. शहरातील जवाहर नगर इथं परंपरागत कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करणाऱ्या कारागिरांशी संवाद साधला. कोणत्याही आधुनिक मशीनचा वापर न करता हातानं विणलेल्या चामडी वेण्या, जनावरांचं सुबक कातडं आणि नैसर्गिक थंडावा देणारी कोल्हापुरी चप्पल पायात घालत परदेशी पाहुण्यांनी कारागिरांचं तोंड भरून कौतुक केलं. पुढील महिन्यात कंपनीचे वरिष्ठ वितरक अधिकारीही कोल्हापुरात येणार आहेत. कंपनीसोबतच्या चर्चा सकारात्मक झाल्यास जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल उद्योगाला ऊर्जित अवस्था मिळेल असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. प्राडा या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडची टीम आज मिलान ते रोम ते दिल्ली ते अहमदाबाद असा विमान प्रवास करत कोल्हापूरला पोहोचली आहे आणि ही प्राडाची टीम पहिल्यांदाच भारतात आली आहे. आज कोल्हापुरी चपलाचा जो एक कॉन्ट्रावर्सी प्राडाच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तयार झाली त्याचा एक पुढचा टप्पा आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाबरोबर संपर्क साधून त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून चप्पल थेट खरेदी करावं असा त्यांना प्रस्ताव केला आणि त्या माध्यमातून या कारागिरांचा विकास झाला पाहिजे. प्राडानं चेंबरची विनंती मान्य केली आणि त्यांची टेक्निकल टीम, त्यांचे जे जागतिक जे डिव्हिजन आहे फुटवेअरचं, त्याचे जगातले प्रमुख, त्यांच्या फुटवेअर डिझायनिंगचे जागतिक प्रमुख आणि त्यांचे बाकीचे कन्सल्टिंग डिपार्टमेंट अशा 6 टेक्निकल लोकांचे जे जागतिक हेड आहेत त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे ते सर्वजण आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. खूप मोठी मदत होणार आहे. प्राडाच्या या प्रदर्शनाच्या वादानंतर जगभराच्या सगळ्या फॅशन ब्रँडचं सुद्धा कोल्हापूरकडे लक्ष गेलेलं आहे. कोल्हापुरी चप्पलाला फार मोठं ग्लॅमर तयार झालेलं आहे आणि प्राडासारख्या ब्रँड ज्यावेळी कोल्हापुरी चप्पल त्यांच्या प्रोडक्शन रेंजमध्ये आणतो त्यावेळी हा एक लक्झरी ब्रँड होऊ शकतो कोल्हापुरी चप्पल, असं एक डेफिनेशन तयार झालं आणि कोल्हापुरी चप्पलला हाय एंड प्रोडक्ट म्हणून या जगाच्या बाजारपेठेत आणता येईल आणि फार मोठी
मोठी ऊर्जितावस्था कोल्हापुरी चप्पलाला प्राडाच नव्हे तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून जगातल्या अनेक देशामध्ये हे आपल्याला चप्पल पाठवण्याचा सोयीचं होणार आहे. यावेळी कंपनीच्या संकलन आणि विकास विभागाचे संचालक आंद्रे बोक्सारो, पुरुष तांत्रिक आणि उत्पादन विभागाचे संचालक पाओलो टिव्हरॉन यांच्यासह तांत्रिक समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे चेअरमन ललित गांधी, माजी नगरसेवक भूपाल शेटे यांच्यासह कारागीर उपस्थित होते. रिव्हॉल्वर जवळ बाळगून न्यायालयात प्रवेश केलेल्या सुरेश नरके याला शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. दरम्यान या गंभीर प्रकारानंतरही जिल्हा न्यायालयात अद्याप सुरक्षा व्यवस्था वाढवलेली नाही. तसंच न्यायालयात येणाऱ्यांची तपासणी देखील केली जात नसल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. सोमवारी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार संजय पारळे हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर आपली सेवा बजावत होते. यावेळी न्यायालयात साक्षीसाठी आलेल्या सुरेश संभाजी नरके यांच्याकडे रिव्हॉल्वर असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलीस अंमलदार पारळे यांनी त्याची अंगझडती घेऊन त्याच्याकडील रिव्हॉल्वर जप्त करत त्याला अटक केली. नरके याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर आज जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांची तपासणी करणं गरजेचं होतं. मात्र आज दिवसभर न्यायालयात ये-जा करणाऱ्यांचा मुक्त संचार सुरू होता. न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांची कुठंही तपासणी केली जात नव्हती. न्यायालयाच्या इमारतीत रिव्हॉल्वरसह प्रवेश केल्याची गंभीर घटना घडून देखील प्रशासनानं याची कोणतीही गांभीर्यानं दखल घेतलेली दिसत नाही. 11वी प्रवेश प्रक्रियेतील दिरंगाईमुळं यंदा 11वीचे वर्ग भरण्यास ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 17 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते. 26 मेपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. अनेक वेळा सर्व्हर डाऊन, वेळापत्रकामध्ये बदल अशी अडथळ्यांची शर्यत पार करत ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा नेहमीपेक्षा दिरंगाईनं प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यानं प्रत्यक्ष वर्ग भरण्यास ऑगस्ट महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. 10 जुलै ते 13 जुलै दरम्यान दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे. दुसऱ्या फेरीत 3,000हून अधिक नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 17 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी जाहीर झाल्यानंतर 4 दिवसात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानंतर 23 जुलैला रिक्त पदांची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. तर 28 जुलैला तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर प्रवेशासाठी 4 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. जर यामध्ये प्रवेश प्रक्रिया पुढं चालू ठेवण्याची आवश्यकता भासल्यास चौथ्या फेरीचं नियोजन करण्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथं सुरू असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृहाचं बांधकाम बेकायदेशीर आहे असा आरोप प्रयाग चिखलीतील बौद्ध समाजानं केलाय. हे बांधकाम थांबवून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथं दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृहाचं बांधकाम सुरू आहे. ज्या जागेवर हे बांधकाम सुरू आहे त्या जागेच्या मालमत्ता पत्रकी शंकर कांबळे यांची व्यवस्थापक म्हणून नोंद आहे. मात्र कांबळे किंवा त्यांच्या वारसांना विश्वासात न घेता त्या जागेवर सभागृहाचं बांधकाम सुरू आहे असा आरोप प्रयाग चिखलीतील बौद्ध समाजानं केला आहे. हे बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करून कारवाई करावी या मागणीसाठी बौद्ध समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी विठ्ठल कांबळे, रंगराव कामत, अनिल कुरणे, आर.के. पेंटर, विकास कांबळे आदी उपस्थित होते. आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्हाळा तालुक्यातील आंबवडे या गावात गेल्या काही महिन्यांपासून एक बियर शॉपी सुरू आहे. ही बियर शॉपी बंद करण्यासाठी आता गावातल्या महिलांनीच पुढाकार घेतलाय. गावसभेचा ठराव आणि महिलांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावात मतदान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेत. या आदेशानुसार आंबवडे गावात होणाऱ्या मतदानामधून इथं बाटली आडवी होणार की उभीच राहणार हे स्पष्ट होणार आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेलं आंबवडे हे गाव आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात गेल्या काही महिन्यांपासून गावाबाहेरील व्यक्तीनं बियर शॉपी सुरू केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी कोल्हापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बियर शॉपी बंद करण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केला.
मार्च महिन्यात गावसभा घेऊन बियर शॉपी बंदीचा निर्धार करण्यात आला. गावातल्या 263 महिलांनीही 23 मार्चला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देऊन बियर शॉपी बंद करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याला कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं आंबवडेतील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनावरील सह्यांची पडताळणी मोहीम राबवून अहवाल पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार 17 जुलैला मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. आमच्या गावामध्ये जे काही बिअर शॉपीचं दुकान चालू केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे. आमच्या ग्रामपंचायतचा परवाना तर नाहीच घेतला, पण आमच्या गावामध्ये हे आदर्श गाव असल्यामुळं आमच्या गावामध्ये हे काही दारूचं दुकान वगैरे असं बी चालू करू देत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या गावातील पिढी, नवीन पिढी जी येणार आहे त्या दुकानामुळे बरबाद होते. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गावच्या महिलांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या 17 तारखेला मतदान होऊन उभी बाटली आडवी ही 100% करणारच. बियर शॉपी सुरू झाल्यामुळं गावातील तरुण पिढी बिघडत चालली आहे. त्यामुळंच गावातल्या महिलांनी एकत्र येऊन उभी बाटली आडवी करण्याचा निर्धार केला आहे. आमच्या गावामध्ये आता तरुण पिढी आता बघायला गेलं तर ही दारूबंद बिअर शॉपी चालू होण्यापूर्वी म्हणजे बऱ्यापैकी होती चांगली, पण आता जशी बिअर शॉपी ओपन झाली त्यापासून तरुण पिढी ही बरबाद व्हायला लागली आणि ते वाचवण्यासाठी आम्ही उभी बाटली ही आडवी करणारच आणि यामध्ये आमच्या 100% महिलांचा सहभाग आहे. 100% महिला या मतदान करणारच. बाहेरील गावची व्यक्ती गावात येऊन बियर शॉपी चालू करत असेल तर हे कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिलाय. काही बाहेरचे लोक इथं व्यवसाय चालू केला. महिला मंडळाने अग्रस्थानी राहून विशेष करून त्यांनी मताचा अधिकार घेऊन कोणत्या परिस्थितीत दुकान बंद करायचं हे ठरवलं. मग यात मला काय सांगायचं आहे की सरकारनं महसूलसाठी सगळं केलं आहे, पण महसूल करत असताना ग्रामस्थांची ग्राव लेवलचा गावसभाचा ठराव हा मुख्यतः प्रमुख पाहिजे असं मला वाटतं. 17 जुलैला गावात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये 263 महिला मतदान करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच बाटली उभी राहणार की आडवी हे स्पष्ट होणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा राधानगरी तालुक्यातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पुरोगामी विचारमंच, समतावादी संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी राधानगरीचे नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना निवेदन सादर करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं शाईफेक झाली होती. या हल्ल्याचा सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचारमंच आणि समतावादी संघटनांनी राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकत्रित येत निषेध केला. राज्य शासनानं प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आलं. यावेळी शरद पाडळकर, ब्रिजेश सरनाईक, संजय कांबळे, सागर सुतार, ॲडव्होकेट विनोद मुसळे, अर्जुन पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे, मानसिंग देसाई आदी उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. या भाविकांना श्री अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीनं अन्नछत्राच्या माध्यमातून सकाळी आणि सायंकाळी महाप्रसाद दिला जातो. भाविकांची गरज लक्षात घेऊन या मंडळाच्या वतीनं आता दिवसभर अन्नछत्र चालवलं जाणार आहे. आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज देशभरातील हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. दर्शनानंतर या भाविकांना श्री अंबाबाई भक्त मंडळातर्फे गेल्या 8 वर्षांपासून दररोज अन्नछत्राच्या माध्यमातून महाप्रसादाचं वाटप केलं जातं. यापूर्वी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत महाप्रसादाचं वाटप केलं जात होतं. मात्र जिल्ह्यात विविध ठिकाणच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळं आज दिवसभर या महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असून आज या सेवेचा शुभारंभ क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेश्वरी सरनोबत यांनी 1.25 लाख रुपयांचं भांडी साहित्य श्री अंबाबाई अन्नछत्राचे अध्यक्ष संजय साळोखे यांच्याकडे सुपूर्द केलं. या नवीन भांड्यांचं पूजनही करण्यात आलं. दरम्यान या अन्नछत्राचा भाविकांनी लाभ घ्यावा असं अन्नछत्राचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी केलंय. श्री अंबाबाई भक्त मंडळ मोफत अन्नछत्रामार्फत गेले 8 वर्ष
मोफत अन्नसेवा सुरू आहे. त्यातमध्ये बरगावच्या भक्तांना अन्नदान या ठिकाणी होतं. गेले 8 वर्षे ही सेवा अखंड सुरू आहे. परंतु अंबाबाई मंदिरात भक्तांची संख्या वाढल्यामुळं सर्वसाधारण या लोकांना प्रत्येकाला अन्नदान आमच्याकडून होतावं किंवा अन्नछत्रामध्ये त्यांना अन्नछत्राचा लाभ घेता यावा यासाठी सर्वसाधारण मंडळाने आपल्याला सकाळी 11 ते 9 ह्या वेळेमध्ये वाढ केलेली आहे. त्यामध्ये सर्वसाधारण यापूर्वी 12 ते 2 ज्या वेळेत 500च्या मर्यादेमध्ये लोक परगावचे भक्त अन्नछत्राचा लाभ घेत होते. परंतु आता ही मर्यादा वाढल्यामुळं सकाळी 11 ते रात्री 9 या कालावधीत कमीत कमी 2000च्या वर हे भक्त लाभ घेतील किंवा त्याच्या 2000पेक्षा अधिक भक्त या ठिकाणी अन्नछत्रातून लाभ घेतील असा आमचा अंदाज आहे. यावेळी कार्याध्यक्ष नंदू घोरपडे, शीला माने, विकास जाधव, सुनीता भोसले, निकिता मोरे, रेखा साळुखे, सुधीर निर्लेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह 4ही अंतराळवीर पृथ्वीवर परतले. कॅलिफोर्नियातील समुद्रात अंतराळयानाचं लँडिंग. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भीषण अपघातात प्रवाशांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळला. 5 ठार, 17 जण गंभीर जखमी. मोदी भागवतांचे AK-47ची पूजा करतानाचे फोटो. अर्बन नक्षल म्हणून कारवाई करणार का? जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल. शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष. एकमतानं निवड जाहीर. जयंत पाटलांचा राजीनामा. चाकरमान्यांसाठी खुशखबर. गणेशोत्सवात कोकणाला जाण्यासाठी STच्या 5000 जादा गाड्या धावणार. रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग बंद. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीला आलाय. मद्यधुंद अवस्थेतील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ही बस बालिंगा गावाजवळ भोगावती नदीवरील पुलावरून पडता पडता वाचली. सुदैवानं या बसमध्ये विद्यार्थी नव्हते. करवीर पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केलाय. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची बस सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास कोल्हापूरहून आमशीला निघाली होती. या बसमधील 20 मुलं शिंगणापूर बालिंगा या ठिकाणी उतरले. त्यानंतर बसमध्ये चालक संतोष लोखंडे आणि महिला वाहक असे 2 जण राहिले. बालिंगा इथे एका पानपट्टीजवळ चालकानं बस थांबवून मद्यपान केलं आणि बस चालवण्यास सुरुवात केली. पण मद्यधुंद अवस्थेतील चालकाला लगेच भोवळ आली आणि बस भोगावती पुलावरून थेट नदीत पडता पडता वाचली. यानंतर हेलकावे खात बस कशी तरी साबळेवाडी फाट्यापर्यंत आली. या ठिकाणी पुन्हा एकदा बस एका नाल्यात पडता पडता वाचली. बसचं एक चाक नाल्यात रुतल्यानंतर बस थांबली आणि अपघात टळला. या ठिकाणी विजेचा खांबही होता. बस उलटली असती तर जीवितहानी झाली असती अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती. करवीर पोलिसांनी बसचालक संतोष लोखंडेवर गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील सेंट्रल बोळात करवीर करमणूक कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या 3 पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं कारवाई केली आहे. यावेळी 20 ते 25 जण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं. या कारवाईत सुमारे 40,000ची रोकड मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कारवाईची प्रक्रिया सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गजबजलेल्या महाद्वार रोडवरील लक्ष्मी गल्ली नजीकच्या सेंट्रल बोळातील एका इमारतीत 3 पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आज सायंकाळच्या सुमारास विलास सरनाईक यांच्या मालकीच्या इमारतीत करवीर करमणूक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावावर सुरू असलेल्या 3 पानी जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या ठिकाणी सुमारे 25 ते 30 जण 3 पानी जुगार खेळत असल्याचं समोर आलं. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 40,000 रुपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रात्री उशिरापर्यंत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी कारवाईची प्रक्रिया सुरू होती. शिरोळ तालुक्यातील आलास इथं जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत एका गायीचा होरपळून मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील आलास इथल्या माळ भागात अर्जुन माने यांच्या राहत्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे. आज या गोठ्याला अचानक आग लागली. आग लागल्याचं समजताच माने कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी गोठ्यामधील जनावरांना वाचवण्यासाठी धाव घेतली. यावेळी एका गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, मात्र दुसऱ्या एका गायीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आलासचे तलाठी शिवप्रसाद चौगुले, पशुधन पर्यवेक्षक GM शेळके, सहाय्यक SN कोळी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेमुळे माने कुटुंबियांचं 60,000चं नुकसान झालंय. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातल्या कामांना शासनानं नेमलेल्या उच्चाधिकार समितीनं आज मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या संवर्धनाचं काम करण्यात येणार आहे. समितीनं मान्यता दिल्यानं तातडीनं काम सुरू करण्यात येणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना आज मंगळवारी शासनानं नेमलेल्या उच्चाधिकार समितीनं मान्यता दिली आहे. लवकरच याचा आराखडा पुरातत्व विभाग बनवणार असून तो वित्त आणि नियोजन विभागाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर यासाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग करण्यात येणार आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठक झाली. आराखड्यातील पहिला टप्पा 500 कोटींचा असून त्यातील मंदिराचं जतन आणि संवर्धन कामासाठी 143 कोटी निधी लागणार आहे. या निधीतून गळती काढणं, मंदिरावर असणाऱ्या मूर्तींचं जतन आणि संवर्धन, सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था आदी कामं केली जाणार आहेत. यासाठी कोणतंही भूसंपादन करावं लागणार नाही. आता समितीची मान्यता मिळाल्यानं ही कामं तातडीनं सुरू केली जाणार आहेत. गारगोटीतील सुनीता श्रीकांत यादव यांनी खासगी सावकारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करत आज पोलीस मुख्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आल्या असताना शाहूपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गारगोटी इथं राहणाऱ्या सुनीता यादव या महिलेनं गारगोटीतील खासगी सावकारांकडून 10% व्याजानं पैसे घेतले होते. मुद्दल आणि व्याज देऊनही सावकारांकडून आपल्याला पैशासाठी तगादा लावत धमकावलं जात असल्याचा आरोप यादव यांनी केला होता. याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र न्याय मिळत नसल्यानं त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त होता. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास सुनीता यादव या पोलीस मुख्यालयाजवळ आल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेमधल्या कल्पना ओतारी या सोमवारी सकाळपासून बेपत्ता होत्या. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. शाहूपुरी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतल्या धनवडे गल्लीत राहणाऱ्या कल्पना महेश ओतारी या सोमवार सकाळपासून बेपत्ता होत्या. ओतारी कुटुंबियांनी शहराबरोबरच नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र आज दुपारी कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांना आढळून आला. अग्निशमक दलाच्या जवानांनी राजाराम बंधारा इथल्या जाकवेल जवळून त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच ओतारी कुटुंबियांनी आक्रोश केला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. चोरीच्या 4 चाकीची बनावट कागदपत्र तयार करून विक्री करणाऱ्या टोळीतील मोहित मिनेकर या संशयिताला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. न्यायालयाने त्याला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या इंद्रजित आडगुळे यांची 4 चाकी मोटार घरी लावतो अशी बतावणी करून चालक स्वरूप कर्णिक यानं 4 चाकी मोटारीसह 27 मे रोजी पलायन केलं होतं. या प्रकरणी इंद्रजित आडगुळे यांनी तब्बल 2 महिन्यानंतर 7 जुलै रोजी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली होती. कर्णिक यानं आडगुळे यांच्या 4 चाकी मोटारीची बनावट कागदपत्र तयार करून अन्य साथीदारांच्या मदतीनं विक्री केली होती. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दीपक कानडे, उद्धव पवार, प्रसाद मोरे यांना अटक केली होती.
सोमवारी रात्री या टोळीतील मोहित मिनेकर याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित स्वरूप कर्णिक आणि गणेश शर्मा या दोघांचा लक्ष्मीपुरी पोलिसांकडून शोध सुरू आहे. करवीर तालुक्यातील उचगाव इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्री वाटप उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे 150 गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव हे दरवर्षी पक्षातर्फे गरजू नागरिकांना छत्री वाटपाचा उपक्रम राबवतात. यावर्षी जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या हस्ते उचगाव परिसरातील 150 ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, वैभव पाटील, शरद माळी, दत्ता फराकटे, योगेश लोहार, विकास मौर्य, सुनील चौगुले, दत्ता फराकटे, गणेश भोसले, संदीप चौगुले, अजित चव्हाण, शरद माळी, बंडा पाटील, संतोष चौगुले, जयसिंग चौगुले यांच्यासह पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अमराठी माणसांवरील दादागिरीला दादागिरीनंच उत्तर द्यावं लागेल. मराठी अमराठी वादात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना इशारा. राज्यातील 8,213 गावांमध्ये अजूनही प्राथमिक शिक्षण देणारी एकही शाळा नाही. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात वेधलं सरकारचं लक्ष. प्राडाची टीम आज कोल्हापुरात पोहोचली. प्राडानं घेतली कोल्हापुरी चप्पलाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती. कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयात एक जण कमरेला रिव्हॉल्व्हर लावून आला. त्यानंतर आज न्यायालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीच दक्षता न घेतल्याची स्थिती. आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातल्या कामांना शासनानं नेमलेल्या उच्चाधिकार समितीनं दिली मान्यता. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.